काढली आणि निघालो रिसॉर्टला जायला. मस्त असा स्कार्फ बांधला आणि निघालो आणि पोचलो या विसावा रिसॉर्टला. कर्नाळामध्ये हा विसावा रिसॉर्ट आहे. छान असं रिसॉर्ट आहे. मस्त एंट्री केली आणि बाईक लावल्यानंतर आम्हाला इकडे तिकडे असं उतरल्यानंतर धावायला लागतं. नंतर आतमध्ये गेलो आणि एक छान असं आय लव विसावा म्हणून नेम लिहिलेलं. तिथे मस्त असे आम्ही छान छान फोटो काढले, 2-3 फोटो काढले. नंतर गेलो तिकडनं बेल्ट बांधला आणि गेलो आम्ही नाश्ता करायला. नाश्ता छान होता. इडली, पोहे, भुर्जी पाव, मस्त असा नाश्ता होता. नाश्ता केला, चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर रील वगैरे काढल्या, मस्त फोटो काढले. गार्डन होता तिथे रील बनवल्या. फोटो पण खूप छान छान येतात इथे. मस्त असं नारळाची झाडं वगैरे आहेत. बाबू तर खूप धमाल करत होता गेल्यानंतर. जिथे नारळाची झाडं असतात ना तिथला व्ह्यू तर एक नंबरच असतो आणि फोटो पण छानच येतात. मस्त कपडे वगैरे चेंज केले आणि आम्ही निघालो स्विमिंग पूलमध्ये जायला. मध्येच इथे स्टार्टिंगला रेनी डान्स होता तर आम्ही पहिले रेनी डान्समध्ये गेलो आणि निघालो नंतर स्विमिंग पूलमध्ये खूप एन्जॉय केला. खूप म्हणजे खूपच एन्जॉय केला. बाबूने तर इतका केला ना. आणि हा त्या डगमध्ये ना घाबरत होता, पाण्याला खूपच घाबरतो, त्याच्यामुळे तो तिथे बसतच नव्हता त्या डगवर. त्याला फक्त त्या फरशीवरच थोडंसं आवडत. नंतर आम्ही दुपारी जेवायला गेलो. जेवण पण छान होता, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण होतं. मस्त असं पोट भरून जेवलो आणि परत गेलो आम्ही स्विमिंग पूलमध्ये. मस्त अशा खूप स्लाईड होत्या. स्लाईडमध्ये पण आम्ही एन्जॉय केलं. ह्या फरशीवरच त्याला पोहायला आवडतं म्हणून हा फरशीवरच पोहत होता. पूलमध्ये पोहत नव्हता पण इथेच पोहत होता, त्याच्यामुळे इथेच त्याने एन्जॉय केलं. ह्या फरशीवरच त्याने एन्जॉय केलं पूर्ण. तो आम्हाला बोलत होता पाण्यात जात, पण तो स्वतः पाण्यात उतरत नव्हता, इतका घाबरत होता पाण्याला. लास्टला आम्ही फोटो काढले 2-3 आणि त्याच्यानंतर नाश्ता